नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मलाईदार दाटसर अशी आंब्याची खीर. ही खीर खायला खूप छान लागते. तुम्ही बऱ्याच प्रकारच्या खीर खाल्ल्या असतील, पण अशा प्रकारे खीर नक्की एकदा करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आंब्याची खीर बनवण्यासाठी मी इथं पाव कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही बासमती तांदूळाच्या जागी दुसरा जरी कोणताही तांदूळ दररोजच्या वापरातला घेतला तरी चालेल, पण बासमती तांदळाला थोडासा सुवास असतो, त्यामुळे याची खीर खूप छान लागते. तर इथं मी एकदम पाव कप तांदूळ घेतलेला आहे. आता आपल्याला हे एका कपड्यावर घालून पुसून घ्यायचं आहे, म्हणजे यावरची धूळ पावडर निघून जाते. व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आपल्याला, किंवा तुम्ही धुवून सुकवून सुद्धा घेऊ शकता. सध्या आंब्याचा सीजन आहे. आंब्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. तर आज आपण आंब्याची खीर बनवणार आहोत. ही खीर खूप छान लागते. व्यवस्थित आपल्याला चांगले हे पुसून घ्यायचे आहेत तांदूळ. व्यवस्थित मी हे तांदूळ पुसून घेतलेले आहेत. यावरची धूळ पावडर व्यवस्थित काढलेली आहे पुसून. इथं मी एक कुकर घेतलेला आहे. आज आपण कुकरमध्ये खीर बनवणार आहोत. यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत. त्याचे काप करून घेतलेले आहेत. हे आपल्याला 1 मिनिटभर तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त लाल नाही करायचे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे तुपामध्ये. थोडेसे ड्रायफ्रूट परतून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत. आता राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला हे कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तांदूळ. थोडासा तांदळाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये. साधारण 2 ते 3 मिनिटात हे तांदूळ व्यवस्थित तुपात परतले जातात. दोन ते 3 मिनिट मी हे तांदूळ तुपामध्ये परतून घेतलेले आहेत. कलर सुद्धा असा चेंज झालेला आहे. पांढरे झालेले आहेत तांदूळ, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित आपले तांदूळ तुपामध्ये परतून झालेले आहेत. तर आता आपण हे तांदूळ सुद्धा काढून घेऊया आणि थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तांदूळ. आता त्याच कुकरमध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे खिरीसाठी. यामधलं आपल्याला अर्ध दूध घालायचं आहे. या दुधाला आपल्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे. दूध अगोदरच मी गरम करून घेतलेलं होतं, त्याला पटकन उकळी येते. व्यवस्थित उकळायचं आहे आपल्याला दूध. तोपर्यंत आपले तांदूळ सुद्धा थंड होतात. इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप घातलेलं आहे. आता या तुपामध्ये आपल्याला किशमिश घालायचे आहेत आणि अर्धा चमचा चारोळी घालायचे आहे. आता हे सुद्धा तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. काजू आणि बदाम फ्राय करताना हे घालायचं विसरले होते, त्यामुळे सॉरी. तर व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचे आहे तुपामध्ये. व्यवस्थित परतून झालेले आहेत. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. चारोळे आणि किशमिश आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत. तुपामध्ये परतून घेतलेले तांदूळ सुद्धा आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत. मी ते एका मिक्सरच्या भांड्यात हे तांदूळ काढून घेणार आहे. आता आपल्याला हे जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. जास्त बारीक नाही करायचे, थोडेसे आपल्याला जाडसरच ठेवायचे आहेत, म्हणजे खीर खूप छान लागते. अशा प्रकारे जाडसर मी तांदूळ काढून घेतलेले आहेत. आपला रवा कसा राहतो त्याच्यापेक्षा मी जाडसर हे तांदूळ काढून घेतलेले आहेत. आपल्या दुधाला सुद्धा व्यवस्थित उकळी आलेली आहे.
आता यामध्ये घालायचे आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत, बारीक करून घेतलेले. आता व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याला झाकण लावून आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे. एकच शिट्टी करायची आपल्याला. कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे. आता कुकर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्याशिवाय आपल्याला हे झाकण काढायचं नाही याचं. कुकर आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे. तर आपण झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली खीर शिजलेली आहे तांदळाची. आता यामध्ये घालायचं आपल्याला राहिलेलं दूध घालायचं आहे. सुरुवातीला मी अर्धच दूध घातलं होतं. आता हे राहिलेलं दूध घालायचं आपल्याला यामध्ये. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता यामध्ये घालायचं आपल्याला साखर. मी जेवढे तांदूळ घेतले होते तेवढीच साखर घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही गूळ किंवा खडी साखर सुद्धा वापरू शकता. तुम्हाला गूळ जर घालायचा असेल तर खीर एकदम थंड करूनच गूळ घातला पाहिजे, कारण दूध फाटू शकतं गरम गरम खिरीमध्ये जर गूळ घातला तर. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला केशर. घातलेलं दूध घालायचं आहे. मी गरम दुधात केशर अर्धा तासासाठी भिजवून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता असा मस्त केशरमुळं कलर आलेला आहे आपल्या खिरीला. यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा वेलची पूड. तुपामध्ये फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे आहेत यामध्ये. तुम्ही बघू शकता असा मस्त खिरीला कलर आलेला आहे. आता आपल्याला खीर थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला हे आंब्याचा रस घालायचा आहे. यामध्ये 5 ते 10 मिनिट आपल्याला ही खीर थंड करून घ्यायची आहे. खीर आपली पूर्णपणे थंड झालेली आहे. आता यामध्ये घालायचा आहे आंब्याचा रस. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आंब्याचा रस घातल्यानंतर. खीर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता असा कलर मस्त आलेला आहे. आपली आंब्याची खीर तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे आपल्या खिरीला. तयार झालेली आपली आंब्याची खीर. आता आपण सर्व करून घेऊया. तुम्ही हे खीर घरातल्या देवासाठी नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता, किंवा कुणी पाहुणे आले तर काहीतरी नवीन म्हणून हे अशा प्रकारे तुम्ही आंब्याची खीर बनवू शकता. सध्या आंब्याचं सीजन आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.